नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 12च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. जम्मू काश्मीरला वेगळा दर्जा देणाऱ्या कलम 35A या कलमाविरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी निर्णय देणार आहे. आणि या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने फुटीरतावादी नेता यासीन मलिकला ताब्यात घेतलाय. तर सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या निकालाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील बंदोबस्तही वाढवण्यात आलाय. तर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने फुटीरतावादी नेता यासीन मलिकला देखील त्याच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलंय. कोठीपाठ पोलीस ठाण्यात त्याला ठेवण्यात आल्याचं कळतंय. तर आगामी काळात आणखीन काही फुटीरतावादी नेत्यांना देखील ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तर कलम 35A नेमकं काय आहे ते आपण पाहूयात. 1954 मध्ये राष्ट्रपतींच्या आदेशावरून 35A कलम राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलं. कलम 35A लागू करण्यासाठी तत्कालीन सरकारकडून कलम 370चा वापर करण्यात आला. तर कलम 35A नुसार जम्मू काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तीला इथे संपत्ती खरेदी करता येत नाही. राज्याबाहेरील व्यक्तींना राज्य सरकारच्या योजनांचा लाभही मिळत नाही. तर राज्याबाहेरच्या व्यक्तींना सरकारी नोकरीत संधीही मिळत नाही. त्यामुळे आता कलम 35A या कलमाविरोधात दाखल याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी नेमका काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघूयात पुढची बातमी. याच पार्श्वभूमीवरती आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे. यासीन मलिकला अटक केल्याचे पडसाद आता काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्येही उमटलेत. श्रीनगरमधील मैसुमा परिसरातील व्यापारी आणि दुकानदारांनी बंद पुकारलाय. अनेक भागातील दुकानं बंद ठेवण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. तर निमलष्करी दल आणि काश्मीरी नागरिकांमध्ये अनंतनाग शहरात जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. या परिसरात तुफान दगडफेक सुरू असून याच प्रकारची परिस्थिती बांदीपुरा भागातही बघायला मिळतेय. तर देशभरात काश्मीरी तरुणांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीरच्या अनेक भागात दगडफेक सुरू आहे. नागरिकांकडून सुरक्षा दलांवर अशा प्रकारे दगडफेक केली जाते. या दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाकडून अश्रुधुराचा वापर देखील करण्यात येतोय. अनंतनाग परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय. जमावाला पांगवण्यासाठी अशा प्रकारे पोलिसांना लाठीमार करावा लागतोय. बघूयात पुढची बातमी. पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वीचा काही वेळेआधीचा एक व्हिडिओ समोर आलाय. सुखजिंदर सिंग असं या जवानाचं नाव असून त्यांनी हा व्हिडिओ आपल्या पत्नीला पाठवला होता. आणि धक्कादायक बाब म्हणजे यानंतर काही वेळानंतरच या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, ज्यामध्ये 40हून अधिक जवान शहीद झाले. पाकिस्तानने सीमा भागात सैन्य तैनात केल्यानंतर आता भारताने ही तयारी सुरू केली आहे. काश्मीरी सीमा भागात निमलष्करी दलाच्या अतिरिक्त 100 तुकड्या तैनात करण्याचे आदेश देण्यात आलेत. केंद्रीय निमलष्करी दलाच्या 45 तर सीमा सुरक्षा दलाच्या 35 तुकड्यांसह आणखीन 20 तुकड्या या ठिकाणी तैनात करण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिलेत. पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवरची सर्वात मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून भारत यावेळी काहीतरी मोठं पाऊल उचलण्याचा विचार करतोय असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना ट्रम्प बोलत होते. तर भारताने या हल्ल्यात जवळपास 50 जवान गमावले आहेत. त्यामुळे भारतीयांच्या भावना आम्ही समजू शकतो असंही ते म्हणालेत. तर अमेरिकेची या आधीची सरकार पाकिस्तानला दरवर्षी 93 अब्ज रुपये इतकं आर्थिक सहाय्य करत होती. या मदतीचा पाकिस्तान गैरफायदा उचलत होतं. आम्हाला अपेक्षित कृती पाकिस्तान करत नसल्यामुळे आमच्या सरकारनं ही मदत बंद करून टाकल्याचं देखील ट्रम्प यांनी यावेळी सांगितलंय. आणि एकूणच या पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय की आता ट्रम्प यांनी एक प्रतिक्रिया देखील दिलेली आहे. पाकिस्तानकडून कुरघोडीत थांबत नसल्यानं नाईलाजास्तव पाणी रोखण्याचं पाऊल उचलत असल्याचं केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलंय. मात्र असं असलं तरी पाकिस्तानची प्रत्यक्ष पाणी कोंडी होण्यासाठी 6 वर्षांचा कालावधी लागणार आहे. पर पाकिस्तान ये सौहार्द भी गायब हो गया. ये हमारे बीच में जिस प्रकार की रिलेशनशिप आज हो रही है, विशेष रूप से आतंकवाद और आतंकवादियों को सपोर्ट करके इस पूरे स्पिरिट को पाकिस्तान ने समाप्त कर दिया है. और इसलिए स्वाभाविक रूप से जनता में असंतोष है, क्षोभ है. लोगों ने भी मेरे पास भी मांग की है कि अब इनका एक बूंद भी पानी पाकिस्तान को नहीं देना चाहिए. ये निर्णय करना केवल मेरे डिपार्टमेंट का अधिकार नहीं है, पर इसके बारे में
निर्णय भारत सरकार और प्रधानमंत्री और उच्च स्तर पर इसका निर्णय होगा। पर मैंने अपने डिपार्टमेंट को ये कहा है कि पाकिस्तान में उनके अधिकार का भी जो पानी जा रहा था वो कहाँ रोक सकते हैं, उसके DPR बनाकर उसका टेक्निकल डिझाईन तयार करके तयारी करो। उरी हल्ल्यानंतरही भारतानं पाकिस्तानचं पाणी तोडण्याचा इशारा दिला होता। त्यानंतर खवळलेल्या दहशतवादी हाफिज सईदनं आगखाऊ भाषा केली आहे। ही भाषा पाहिल्यावर पाणी हा किती मोठा प्रश्न पाकिस्तानसाठी आहे हे तुम्हाला देखील कळेल। पाकिस्तान का पानी रोकेंगे, कश्मीर के अंदर डैम बना के तुम पाकिस्तान के पानी को रोकोगे, पाकिस्तान की ज़राअत सनत का खात्मा करके, पाकिस्तान की मईशत तबाह करके, CPEC के मंसूबे नाकाम करने के लिए तू बड़के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे। सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे, इन दरियाओं में फिर खून बहेगा। तर पुलवामाच्या हल्ल्यानंतर भारतानं चोहोबाजूंनी कोंडी सुरू केल्यानं पाकिस्तानची तंतरली आहे। पाकिस्तानच्या लष्करानं पत्रकार परिषद घेऊन भारतच दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचा उलटा आरोप केलाय। 70 साल आप ही को पढ़ा, आप ही को देखा, आप ही के लिए कैपेबिलिटी तैयार की और रिस्पॉन्स भी आपके लिए। पाकड्यांच्या उलट्या बोंबा, घाबरलेल्या पाकड्यांचे भारतावर बेछूट आरोप, भारतच दहशतवाद पोसत असल्याचा कांगावा, पुलवामा हल्ल्यानंतर भारताची कठोर भूमिका, भारतीयांचा आक्रोश आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय दडपणामुळे पाचावर धारण बसलेला पाकिस्तान आता भारतीयांविरोधातच गरळ ओकत सुटलाय। जंग की धमकियां आपकी तरफ से आ रही हैं, बदले की धमकियां आपकी तरफ से आ रही हैं। हम एक सॉवरन स्टेट हैं, हम आपकी धमकियों या आपके बदले लेने की जो तैयारियां हैं उसके रिस्पॉन्स देने का हमें हक है, जैसे कि प्राइम मिनिस्टर ने कहा है। दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करानं पत्रकार परिषद घेऊन जगासमोर भारतावरच बाजी उलटवण्याचा लंगडा प्रयत्न केलाय। भारतच कसा युद्धखोर आहे, प्रत्येक वेळी पाकिस्तानच्या चर्चेच्या प्रयत्नांना भारतानंच कसा खोडा घातला, पाकिस्तानात महत्वाच्या परिषदा असतानाच हल्ले कसे झाले हे जगाला पटवण्याचा खोटारडेपणा केवळ पाकिस्तानच करू शकतो। उड़ी का हुआ 18 सितंबर 2018 को हमारे प्राइम मिनिस्टर ने यूनाइटेड नेशन जनरल असेंबली में तकरीर के लिए जाना था। तो ये पैटर्न आपको बताता है कि जब भी पाकिस्तान में कोई इंपॉर्टेंट इवेंट होना हो तो इस किस्म का स्टेज एक्शन होता है। मत भूलिए कि इन 8 इवेंट्स के अलावा इंडिया में आजकल एक इलेक्शन का माहौल चल रहा है और मकबूजा कश्मीर में जो उनकी इंडिजिनस स्ट्रगल है वो इस वक्त पीक पर है और भारत के काबू से बाहर है। नेहमी बंदूक आणि बॉम्बची भाषा करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या तोंडी आता शांततेची भाषा आली आहे। परस्पर सहकार्य हाच प्रगतीचा मार्ग असल्याच्या तत्वज्ञानाची आता पाकिस्तानला आठवण होतेय। हम वी एक्सपेक्ट कि आप हुकूमत पाकिस्तान की अमन की पेशकश पर जिम्मेदारी से गौर करेंगे और खित्ते की अमन और तरक्की की राह में रुकावट नहीं बनेंगे। पण चर्चेचं सोंग करून पाठीत खंजीर कुपसणं हाच पाकिस्तानचा इतिहास आहे। भारतावर 4 युद्ध लादणाऱ्या, दहशतवाद्यांचा नंगानाच घडवणाऱ्या पाकिस्तानची बोबडी वळल्यानं त्यांनी कांगावा सुरू केलाय। दुसरीकडे आपल्या लष्कराला युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश देऊन आपला दुटप्पीपणा पुन्हा एकदा दाखवून दिलाय। अमनची भाषा करणाऱ्या पाकिस्तानचे हात रक्तरंजित आहेत आणि तीच त्यांची खरी ओळख आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आता बातमी आहे बंगळुरूतून। बंगळुरू इथे सुरू असलेल्या एरो इंडिया शो मध्ये PV सिंधूने तेजस मधून भरारी घेतली आहे। तर ही दृश्य आपण थेट बंगळुरू या ठिकाणी सुरू असलेल्या एरो शोची पाहतोय, ज्यामध्ये आपण बघतोय आज एरो इंडिया शो मध्ये PV सिंधूने अशा प्रकारे तेजस मधून भरारी घेतली आहे। आणि बातमीसोबतच बुलेटिन मध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।